श्री स्वामी समर्थ. तर गाईज, माझं हे शॉप आहे. तर माझं हे सलून आहे. तर त्या सलूनमध्ये मी इथे जे मंगल कलश भरून ठेवलेला होता, तर हे बघा 8च दिवस झालेले आहे. तर मी तो मंगल कलश भरून ठेवलेला आहे. तर त्या नारळाला असा तडा गेलेला आहे. तर तडा गेलेला काही अशुभ नसतं. तर असं म्हणतात की आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबावर, आपल्या जे व्यवसाय आहे त्याच्यावर जे काही संकट येतं, ते संकट जे काही आपण मंगल कलश भरून ठेवतो, ते मंगल कलशावरचा नारळ ते संकट आपल्यावर घेतो. त्यामुळे असं काही नाही की नारळाला तडा गेला म्हणून ते अशुभ असतं, तर ते शुभच असतं. तर हे नारळ आपण वाहत्या पाण्यात विसर्जन केलं तरीही चालतं. तर हे बघा, खूप मोठा तडा माझ्या इथे त्या नारळाला गेलेला आहे.